नमस्कार. टॉक विथ जयेश मध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी जे आहे श्रीरामपूर नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती आता रंगात यायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट असेल, चारही उमेदवारांची चौरंगी लढत या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. या टॉक विथ जयेश मध्ये आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी अशोक थोरीजी. थोरीजी, आपल्या प्रथमतः स्वागत. नमस्कार. जय महाराष्ट्र. या ठिकाणी जे आहे आपण या निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जाणार आहात? गेली 4 वर्ष आपल्या नगरपालिकेवर प्रशासकीय राज चालू होतं. किंबहुना त्या अगोदरही इतर पक्षांच्या सत्ता महापालिकेवर होत्या आणि या शहराकडे जर बघितलं तर शहरामध्ये असणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजामध्ये अनेक गोष्टी आहेत. पिण्याचं स्वच्छ पाणी असेल, रस्ते असतील, व्यापार असेल, अशा अनेक गोष्टी भले प्रशासकीय काळ असेल किंवा सत्ताधाऱ्यांचा काळ असेल त्या काळामध्ये बहुतेक वेळा दुर्लक्ष झाल्यासारख्याची जाणीव या शहराच्या नागरिकांच्या माध्यमातून जाणवते. आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं मूळ धोरण 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि 80% समाजकारणावर भर दिलेला आहे. आदरणीय हिंदुराजा सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा सामाजिक वासा पुढे चालवताना या मूळ धोरणाला धरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजकार्य उभं केलं. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये 1995 साली भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेनेची युती असताना महाराष्ट्रामध्ये सत्ता आली होती. आजही राज्यातला कारभार बघितला तर प्रत्येक नागरिकाला 1995 ते 99 काळाची आठवण होते का खरोखर सामाजिक कार्य त्या काळात उभं राहिलं होतं. कारण मुळात साहेबांच्या आदेशाने हे राज्य सरकार काम करत असल्यामुळं, म्हणजे सामाजिक कार्याचा वासा असल्यामुळं समाजासाठी काम करणे हे अपेक्षित असतं सरकारच्या माध्यमातून. ते काम पक्षाचं चालू आहे. आणि गेली 2.5-3 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी बघितले महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सत्तेसाठी ज्या प्रकारे राजकारण केलं जातं. आमचा पक्ष फोडला, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, आपलं सुदैव म्हणावं लागेल. 19 ते 21च्या कोरोना काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब कारभार पाहत होते. त्या कारभाराचा इतिहास आजही लोकांना आठवतोय, जाणवतोय. किंबहुना प्रत्येकच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून त्यांची आज संपूर्ण देशामध्ये वाहवा केली जाते. त्यावेळेच्या त्या करोना काळामधला सर्वे जर बघितला, इंडिया मध्ये असणाऱ्या सगळ्या स्टेटमध्ये जे चांगलं काम केलं त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं नाव आदराने घेतलं जातं. कारण समाजाचं जीवन हे महत्वाचं समजून उद्धव साहेबांनी त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये माणसाचं जीवन वाचलं पाहिजे त्याला भर दिला. म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये समाजकार्याचा अजेंडा घेऊन संघटना चालवत आहेत, हे सगळं ज्यांना सत्तेमध्ये जाऊन सत्तेचा कसा प्रकारचा वापर स्वतःसाठी किंवा कशासाठी करता येतो याचे उदाहरण जर बघितले तर त्यांनी उद्धव साहेबांना सत्तेतून खेचण्यासाठी शिवसेना पक्ष फोडला. नुसता शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला. किंबहुना ज्यांच्यावर भाजपच्या लोकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा लोकांना त्यांच्या पक्षात घेऊन बरेच प्रकारचे त्यांना उपमा दिली जाते. वॉशिंग मशीन असेल किंवा काय काय असेल अशा प्रकारच्या उपमा देऊन भाजपने ज्या पद्धतीने कारभार चालवला, या सगळ्या गोष्टीचा समाजामध्ये अतिशय वेग निर्माण झालेला आहे. सगळ्यांना तिरस्कार निर्माण झालेला आहे.
लोक बोलून दाखवत नाही, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये परिवर्तन अपेक्षित आहे. सगळ्यांना परिवर्तन व्हावं असं वाटतं आणि परिवर्तन करण्यासाठी एक चांगला चेहरा असा वाटतो. म्हणून उद्धव साहेबांनी मला आदेश दिला आणि या श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये सुद्धा आपण एक सामाजिक कार्य उभं करण्यासाठी, लोकांच्या गरजा भागवण्यासाठी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करायला सांगितली. म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभा आहे. आणि अं, लोकांची उमेदवारी झाल्यानंतर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, लोकांना वाटलं एक चांगला चेहरा आहे, एक चांगलं काम करणारा माणूस आहे आणि म्हणून चांगल्या प्रकारे लोकांनी सांगितलं का तुम लढो हम तुम्हारे साथ है. थोरे मामा, एकंदरीत आपण आपल्या राजकीय समाजकारणात एक 40 वर्षाचा म्हणजे 4 दशकांचा प्रदीर्घ दांडगा अनुभव तुम्हाला आहे. त्याचा कसा फायदा आहे श्रीरामपूरच्या जनतेला करून देणार आहात? 100% जे काही सत्तेविना आम्ही काम करू शकतो हे लोकांनी अनुभवलेलं आहे. कुठल्याही सत्तेत सहभागी नसताना, सत्तेचं साधन मिळत नसताना आम्ही समाजासाठी जे जे काय म्हणून आमच्या हाताला येईल, आम्हाला करता येईल असे कामं करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे. त्याचंच एक फलित म्हणून, त्याचाच एक भाग म्हणून लोक आज आम्हाला स्वीकारतायत. हा आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बहुमान आहे. काय वाटतं या शहरामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत की ज्याच्याकडे प्राथमिकता देऊन त्या सोडवल्या गेल्या पाहिजे? अनेक समस्या आहेत. आज आपण शहरामध्ये फिरलं तर रस्ता एकही धड राहिलेला नाही. व्यापारामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. अनेक अशा समस्या आहेत का ज्यामुळं शहरांचं आरोग्य धोक्यात आल्यासारखं आहे. प्यायचं स्वच्छ पाणी मिळत नाही, ज्याच्यावर कधी पाण्याच्या पाईपलाईनवरच शौचालय वगैरे बांधलेले, मध्यंतरी जे अतिक्रमण काढले गेले त्या अतिक्रमणातून जाणून गेलं, त्या अतिक्रमण झालेच कसे, हा एक मुद्दा आहे. म्हणजे प्रशासनाचं किंवा शासनकर्त्यांचं त्याच्यावर जाणीवपूर्वक म्हणा किंवा दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं, म्हणून या गोष्टी घडत गेल्या. आणि शहराचं एक काळ असा होता श्रीरामपूरच्या बाबतीत का श्रीरामपूरचं महाराष्ट्रामध्ये एक चांगलं तालुका, चांगलं शहर म्हणून नाव घेतलं जायचं, ते आज संपुष्टात आल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला श्रीरामपूरचं वैभव निर्माण करण्यासाठी, श्रीरामपूरचं स्वच्छ, माझं एकच विजन आहे, स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर, एक भयमुक्त शहर, अशा प्रकारचं अनेक प्रकारच्या समस्या श्रीरामपूरमध्ये आता आहेत. भयमुक्त शहर हा, बरं तो विषय आपणच काढला, मला तो प्रश्न विचारत होता. शहरात वाढलेली गुन्हेगारी आहे, सध्याला गुन्हेगारीचा फार मोठा प्रश्न समोर आलेला आहे. काय वाटतं, शहराची वाढलेली गुन्हेगारी कशी रोखली गेली पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजे? 100% करता येणार सारखं आहे. सर्व नागरिकांनी संघटितपणे या गोष्टीचा लढा देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय प्रत्यक्षात मारामारी करावं लागत नाही, परंतु आपण जर चांगलं विजन ठेवलं तर 100% सगळे लोक चांगल्या पद्धतीने वागतील आणि गुन्हेगाराला आळी बसत, असं माझं स्वतःचं मत आहे. काय वाटतं, शहराची जी घडी गेल्या अनेक वर्षांपासून जी होती शहर निर्माण झाल्यापासून, ती काही 7-8 वर्षात बिघडली आहे? याच्यावर आहे ना सामाजिक कंट्रोल बिघडलेला आहे. मग त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. सामाजिक कंट्रोल बिघडलेला आहे, कोण कोणाचा मान सन्मान ठेवत नाही. त्याच्या मागचं कारण आहे का, या अनेक गोष्टी त्याला जबाबदार आहेत का ज्या सर्व ज्ञात आहेत. आणि म्हणून आपण जर शिस्तीने, आपण सरळ वागलो तर बाकीचे लोकही सरळ वागू शकतात, हा त्याच्या मागचा मेन हेतू आहे. आपण जर चांगले असलो तर 100% लोक चांगले वागतील. आपण जर वेगळे वागायला लागलो तर लोक पण वेगळे वागतात. म्हणून आपण आहे ना, आपण स्वतः आपल्या स्वतःपासून आपण सुरुवात जर केली तर शहर सुंदर आणि स्वच्छ आणि निरोगी व्हायला मला नाही वाटत काही अडचण येईल. आणि मग शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाच्या दरबारी समजा जरी सत्ता नसली, पण आपण जर संघटित असलो, आपल्या शहराचं जर विजन चांगलं असेल तर त्या आपण खेचून आणू शकतो आणि शहराचा विकास करू शकतो, असं माझं स्वतःचं मत आहे. काय वाटतं या ठिकाणी मामा, काही गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही महिन्यांमध्ये एकदा परिस्थिती बघितली, आज मतदार राजा हा उमेदवाराला त्याचं मत देतो, त्याला जनतेची सेवा करायची संधी देतो, पण अचानक हे जे पक्षांतर होत आहेत, आज इकडून तिकडं तिकडून इकडं, जो सकाळी इथं दिसतो तो रात्री इथं दिसतो, तो सकाळी दुसरीकडे असतो. काय वाटतं, ही नीतिमत्ता राजकारणाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ या निवडणुकीमध्ये हीच आहे. या निवडणुकीमध्ये पक्षांतर
ज्या पद्धतीने होतंय, मी नावं कोणाची घेणार नाही, सर्वश्रुत आहे. पर खालपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ही एक स्ट्रेंथ आहे, म्हणून सामान्य नागरिक हा जागृत झालेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपलं काम करू शकणारा, आपलं संरक्षण करू शकणारा, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, आपल्या शहराचा विकास साधणारा जो कोण असेल त्याला लोक निवडून देतील असं माझं ठाम मत आहे. आता हिंदुत्वाचा जोगा घालून किंवा ज्याला भोकाडी म्हणतात, अशी एक चर्चा सध्याला रंगलेली आहे की हिंदुत्वाच्या मतांचं विभाजन करण्यासाठी काही लोकांनी जोगा घातलेला आहे. काय या चर्चेचा विषय? आपण सर्वप्रथम या भारताचे नागरिक आहोत. जात हा दुसरा टप्पा आहे. हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? आदरणीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची अतिशय व्यापक अशी त्यांनी त्यावेळेला माहिती दिली होती किंवा सांगितलं होतं. हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? ह्या भारताच्या भूमीवर, या हिंदुस्थानामध्ये जन्मलेला प्रत्येक माणूस हा हिंदू आहे. तो जाती धर्माने कोणी असो, ज्याला त्याला ज्याचा त्याचा धर्म सांभाळण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ कोणी हा समाजाचा आहे म्हणून एक हिंदू एका बाजूला झाला असं अजिबात नाही. हे फक्त काही ठराविक लोक याचा बाऊ करतात आणि समाजामध्ये विघटन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु लोकांमध्ये आता ही जागरूकता झालेली असं काही नाही. या निवडणुकीमध्ये मतांचं विभाजन असेल, जनतेची दिशाभूल असेल, त्यासाठी भगव्याचा वापर केला जातोय. भगवा हे आपलं जनरल हिंदू माणसाचं म्हणणं किंवा आपल्या हिंदुस्थानाचं ते प्रतीक आहे. आपली हिंदू संस्कृती याच्यामध्ये अतिशय प्रभावीपणे हजारो वर्षाची परंपरा आहे. ती साहजिकच मग त्यात आपल्या पायदिंड्या असतील, शिर्डीचे साईबाबा असतील, पांडुरंग असेल, तुळजापूर असेल, अनेक देवस्थान आहेत, किंवा तिरुपती बालाजी आज देशातलंच आपलं एक नामांकित देवस्थान आहे. अशा ठिकाणी सगळे लोक, भाविक लोक जातात. नाही नाही, भाविक नाही. आता राजकारणी जे आहेत, आता या निवडणुकीत जे काही इतर पक्ष आहेत, ते देखील आता म्हणजे इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज आपण झेंडा घेऊन हातात आहात. हो, तर जे मतं हिंदुत्वादाचे आहेत ते विकेंद्रीकरण करण्यासाठी काही जोगा घातलेले लोक आहेत. काही लोक प्रयत्न करतात तसं, पण तसं काही होणार नाही. लोकांमध्ये जागरूकता झालेली आहे. आजच्या तुमच्या माध्यमातून जो प्रसार आणि लोकांमध्ये जागृती होती, त्याच्यामुळे हे फक्त प्रचाराचा मुद्दा म्हणून किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा म्हणून प्रयत्न केला जातो. परंतु मला खात्री आहे की असं काही होणार नाही. आता आमच्या या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण जनतेला काय आहे सांगणार अशा लोकांच्या बाबतीत? अशा लोकांच्या बाबतीत जनता सांगेल काय सांगायचं ते. शहराची एक परिस्थिती बघितली तर रोजगाराचा फार मोठा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. बरोबर. आपल्या शहरातील नेवासा रोडची एमआयडीसी अक्षरशः बंद पडली, उसळ पडली. औद्योगिक वसाहत. तर इकडं जी आपली एमआयडीसी आहे दत्तनगरची, तिथे देखील उद्योग व्यवसाय येत नाही. तर यासाठी काय प्रयत्न असणार आहे? काय वाटतं तुम्हाला एक नगराध्यक्ष? 100% आज आपल्या इथला तरुण बहुतेक जण बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, विचार करतो. त्याच्या मागचं कारण श्रीरामपूरचा मोठा इतिहास आहे. श्रीरामपूरला सर्वप्रथम एमआयडीसी होण्या अगोदर आपली नेवासा रोडला औद्योगिक वसाहत स्थापन झाली. औद्योगिक वसाहत सुरुवातीचा काळ थोडा बऱ्यापैकी होता, परंतु नंतरच्या काळामध्ये काय एमआयडीसी स्थापन झाली. परंतु इथं पाहिजे तसे उद्योग या ठिकाणी आले नाही का, जेणेकरून आपल्या इथल्या तरुणांना, सुशिक्षित लोकांना रोजगार उपलब्ध होईल, नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. असे काही आणण्याचा प्रयत्न पाहिजे तसं झाला नाही. आपण तो निश्चितच आपल्याला संधी जर मिळाली तर आपल्या तरुणांना, बेरोजगारांना इथं रोजगाराची, व्यवसायाची संधी कशी उपलब्ध होईल, त्यांना व्यवसायासाठी आपल्याला पूरक पोषक असं वातावरण कसं तयार करता येईल, याच्यावर आपला भर राहील. ज्या मूलभूत सुविधा आहेत, रस्त्यांचा प्रश्न आहे, या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं तर मोठमोठी भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मग तो डेली ठेका जो आहे वसुलीचा, त्याच्या संदर्भात झाली, परत कचऱ्याच्या संदर्भातल्या ठेक्या संदर्भात झाली, आणि कशा जे भ्रष्टाचार बोकळ आहे. काय वाटतं तुम्हाला असं जे आरोप होत आहेत? आरोप होण्याचं कारण असं आहे का, ज्या सुविधासाठी शासन किंवा प्रशासन योजना राबवतं, ते योजना ज्यावेळेस सक्सेस होत नाही, याचा अर्थ असा होतो का ते पैसे त्या योजनेपेक्षा दुसरीकडे कुठेतरी मुरतात. म्हणून असं वाटतंय लोकांना काही पैसे सगळे असेच गेले, काम झालंच नाही. आणि आपण प्रॉपर जर व्यवस्थित जर सिस्टीम लावून व्यवस्थित नियोजन करून, आता कचऱ्याचा विषय असेल, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा विषय, पाईपलाईन असतील, गटारी असतील, रस्ते असतील, याचं जर काम व्यवस्थित केलं
तर मला नाही वाटत रस्ते आणि हे गोष्टी चांगल्या टिकायला किंवा व्यवस्थित राहायला काही अडचण येईल. अ, जशी जशी निवडणूक समोर येते उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदरच आपण महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असं बोललं जातं. इकडून काँग्रेसचा देखील उमेदवार आहे आणि आपण देखील उद्धव बाळासाहेब शिवसेनेकडून आता या ठिकाणी तो अंतर्गत प्रश्न असतो. ते काही गोष्टी आता स्थानिक लेवलच्या निवडणुका थोड्या वेगळ्या होतात, स्टेट लेवलच्या वेगळ्या होतात. राज्य लेवलला विकासाचं धोरण राज्याच्या दृष्टीने राबवलं जातं. तिथं काही मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र आले. पण गाव लेवलला काही ठिकाणी नाही शक्य झालं. तर त्यामुळं काही ठिकाणी असं झालंय का आघाडी एकत्रीकरण होऊ शकलं नाही. त्याचाच एक भाग श्रीरामपूरमध्ये सुद्धा का आम्ही मैत्रपूर्ण लढत आहोत. काय मतांचा आपल्या शिवसेनेकडून जे उमेदवार तुम्ही आहात त्याचा काय फटका बसू शकतो किंवा कशा पद्धतीने रणनीती असणार आहे ज्या त्या पक्षाची पत्र आहेत ना. आम्ही आत्ता समजा काँग्रेस शिवसेना एकत्र आली, परंतु हे दोन वेगळे वेगळे पक्ष आहेत. ज्या त्या पक्षाची विचारधारा वेगळी आहे. ज्या त्या पक्षाच्या विचारधारेवर मतं देणारी लोक वेगळे आहेत. तर ज्या त्या पद्धतीने ज्या त्या पक्षाला मतं पडतील, ज्याचे विचार लोकांना पडतील त्याच्या पाठीमागे लोक मतदान करतील आणि त्याचे उमेदवार निवडून देतील. काय विश्वास आहे या निवडणुकीला समोर 100% मी तुम्हाला सांगितलं ना, उद्धव साहेबांचा मुख्यमंत्री असलेला कार्यकाळ, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं असलेलं समाजकार्याबद्दलचं विजन आणि महाराष्ट्रभर शिवसेनेने जनतेसाठी केलेले कामं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता जनता आम्हाला 100% सेवा करण्याची संधी देईल. निवडून म्हणण्यापेक्षा आम्ही एक सेवक म्हणून त्यांच्यासमोर गेलेलो आहोत. तर आम्हाला सेवा करण्याची संधी देतील असा आमचा ठाम विश्वास आहे. नक्कीच. टॉकविज जयशाच्या आजच्या भागामध्ये या ठिकाणी जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी जे अधिकृत उमेदवार आहेत अशोक थोरे मामा त्यांनी या ठिकाणी आपल्याशी विविध विषयांवरती चर्चा करून शहराचा विकास कसा असायला हवा, एका नगराध्यक्षाचं काय व्हिजन असायला हवं आणि पक्षाची ध्येय धोरण आणि भूमिका कशा पद्धतीने या निवडणुकीत असणार आहे हे आता या ठिकाणी स्पष्ट केलंय. टॉक विथ जयेश या कार्यक्रमामध्ये आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आणखी नवीन चेहऱ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.